पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सो लेडीज अँड जेंटलमॅन, ह्या बिडिंगचे हायेस्ट बिडर आहेत मिस्टर मेहता, 175 करोड 1000। सो आपण इथे 15 मिनिटाचा ब्रेक घेऊयात। थँक्यू। हॅलो मिस्टर मेहता। वेल पेड हा। माय सेल्फ पीके। माझा या एरियामध्ये खूप मोठा बिझनेस आहे। माझ्याकडे तुमच्यासाठी एक मस्त ऑफर आहे। आय एम नॉट इंटरेस्टेड। मी इन्व्हेस्ट करतो तुमच्या प्रोजेक्टमध्ये, म्हणजे या लँडवर तुम्ही जो करणार आहात तोच प्रोजेक्ट। एवढी मोठी किंमत तुम्ही बीड केली आहे। आय हॅव अ डील। आता सांगा कसं वाटलं डील तुम्हाला? तुम्हाला बोललो ना मला नाही इंटरेस्ट आहे। हा तुम्ही निघा प्लीज। अहो तुम्ही निघा बोललो ना प्लीज। जस्ट गो प्लीज। विल यू प्लीज? ओपन एक्सक्यूज मी। Any problem, Mr. Mehta? Any problem? आपल्याला काय प्रॉब्लेम नाही। प्रॉब्लेम तुमच्यावर काय छोट्या माणूस ना। जे बीड करायची होती ना, वॉलेट असं उघडून बघते, नोटा मोजते। हे आपण बिंदास आहे। आपण काय मागे पुढे बघत नाही। हो ते दिसतच आहे। काय माझी मस्करी करतो? हा समजला काय तू? ए चौधरी उरितेस मेहता छू। हा समजा ना, वाट लावून टाकेल वाट। सॉरी सॉरी, मी घाबरलो हा खरंच। पण माझ्यावर आवाज चढवून काय होणार आहे मिस्टर मेहता? जिकडे चढवायचा तिकडे आवाज चढवा ना, मग वाट कोणाची लागेल ते कळेलच। लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज आपापल्या जागेवर बसून घ्या। एक्सक्यूज मी। $180 करोड। $180 करोड 70,000। $250 करोड। $250 करोड। आता मी काय बी बोललो तर काका माझी खांडवी करतील, आणि नाही बोललो तर खमण मेलो। हा मिस्टर मेहता, प्लीज कोट युअर प्राइस प्लीज। थोड़ा पानी मिलेगा, हो सके तो ठंडा। $250 करोड 1, $250 करोड 2,
300 करोड. नेहा, तुम्ही ऑप्शन सुरू ठेवा. $300 करोड एक. हे बोल ने 600 करोड बोल. माझी नेहा. नेहा इथे. 300 करोड दोन. अरे देवा, माझी सगळी मेहनत पाण्यात. आता जर आपण जिंकलो तर सगळं क्रेडिट या अनुला आणि या रितेशला सगळं करून पण काकाजीचे जीवते. $300 करोड तीन. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर मेहता. रितेश जाऊया. चला सर. थँक्यू गाईस. कुठे बाहेर जायचंय? परीकडे चाललीये. नक्की ना? म्हणजे काय म्हणायचंय तुला? तुझं कुठं काही बाहेर चालू नाहीये ना? नाही गाई, काही काय. हे बघ रेवती, पोरीच्या जातीने सांभाळून राहावं. जरा जरी कुठं काही चूक झाली ना तर डाग पडायला वेळ लागत नाही. आई, असं काही नाहीये. मग एवढं तयार होऊन चाललीस?
तयार होऊन नाही गाई, मी नुसती नीट नेटकी राहतीये. आणि मी काय त्या शेजारच्या चाळीतल्या मुलांना डान्स शिकवायला नाही जाते. मी चौधरी पॅलेस मध्ये त्यांच्या एकुलत्या एका नातीला डान्स शिकवायला जाते. आणि त्यांच्या घरातले नोकर सुद्धा ना आपल्यापेक्षा टापटीप आणि नीटनेटके असतात, समजलं? निघू मी आता, तुझ्या नसत्या चौकशा झाल्या असतील तर. चौकशी नाही ग, याला काळजी म्हणतात. काळजी नाही, याला संशय घेणं म्हणतात. तुला माहितीये ना, मी परीला डान्स शिकवायला रोज जाते, तरीही तू हे सगळं बोलतीयस. संशय संशय वाटतं तुला? मला माहितीये, घुंगरांची शपथ घेऊन तू कधी खोटं बोलणार नाहीस. ठेव घुंगरांवर हात आणि सांग, तू क्लास घ्यायला चाललीयस. आईने बरोबर हेरलंय. सांगून टाकू का सगळं? ही अशी रोज कटकट तरी नाही ऐकावी लागणार. पण हिला आवडलं नाही त्यापेक्षा एकदा सगळं नीट झालं की थेट यश सरांनाच घरी घेऊन ये. घे शपथ. हो आई, मी परीकडे तिला डान्स शिकवायलाच जाते. शपथ. तसं नाही का, मी बापाची पोर आहे म्हणून सतत भीती असते मनात. आता झालंय ना सगळं क्लिअर? हा, निघू मी? अगं एक मिनिट. देवाचं टीका तर लावून जा. हे घे. आई, अगं ह्या ड्रेसवर टीका छान नाही दिसत. मी टिकली लावली आहे ना. हा चल, बाय, निघते मी. बाय बाय. अगं सांभाळून जा आणि संध्याकाळी वेळेत घरी ये. सर, ऑक्शनचा विचार करताय का? अर्थात शेफाली, इतकं महत्वाचं डील आहे, महत्वाचं ऑक्शन आहे. यश तिकडे एकटा आहे आणि मी इथे काय करतोय? मेथ्या निवडतोय. पण सर, इतका महत्वाचा दिवस असताना तुम्ही थांबलातच का? अहो शेफाली, मग मी काय करायला हवं होतं? मगाशी तुम्ही म्हणालात ना की तुम्ही ऑफिसला नाही जाणार, ते ऐकून मलाच आश्चर्य वाटलं. पण ताई असताना मी तरी तुम्हाला काय बोलणार ना. काय करायला पाहिजे होतं मी? मला सांगा तुम्ही. ताई आणि तुम्हाला असं सोडून द्यायचं का? तुमच्या आणि ताईमध्ये परवा काय झालं आपल्या लक्षात आहे ना? पनीर कोफ्त्यावरनं तुमच्या दोघींमध्ये जे काही झाले गैरसमज वगैरे. आणि असं असताना परत मी काय करायचं? तुम्हाला इथे ताईच्या तोंडी द्यायचं आणि निघून जायचं. परत काहीतरी झालं तर? आधीच ताईवरती इम्प्रेशन पाडता पाडता नाकी नव्हतं. सॉरी सर, माझ्यामुळे उगाच तुम्हाला थांबावं लागतंय. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? तुमच्यामुळे काही घडलेलं नाही. नाही सर, तरी पण सॉरी. अरे परत तेच म्हणतो ना, तुमच्यामुळे काही झालं नाहीये. प्रोफेशनल आणि पर्सनल गोष्टी वेगळ्या ठेवता आल्या पाहिजेत, हे शिकलोय मी आता. कानाला खडा लावलाय. सर, काय? तुम्ही यश सरांना फोन करून पहा ना. आणि काय? नाही म्हणजे तिकडे काय चाललंय हेही तुम्हाला कळेल आणि तुम्हाला जरा रिलॅक्स पण वाटेल. अहो कळेल ते वेगळी गोष्ट. समजा तो मला म्हणाला तू कुठे पोहोचला असतं, मी काय सांगू? सर, जे आहे ते सांगा ना. काही काय? सर, यश सर जरी तुमचे बॉस असले ना, तरी आधी तुमचे मित्र आहेत. तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी थांबला होता हे जर त्यांना सांगितलं तर ते समजून घेतील तुम्हाला. बरं, जर तुम्ही त्यांना कॉल केला ना तर त्यांना खूप बरं वाटेल. तुम्ही जरी त्यांच्या सोबत नसला तरी ऍटलिस्ट फोनवरून त्यांच्याकडून अपडेट्स घेताय, हे खूप छान वाटेल त्यांना. सर, तुम्ही करा फोन. हे घ्या, तुम्ही फोन करा. यश माझा फोन घेत नाहीये. तू रागावला असेल का? ते कसं शक्य आहे सर? त्या मेहताने काही घोळ घातला नसेल म्हणून मिळवलं. असं कसं शक्य आहे सर? शक्य का नाहीये? डील फार मोठं होतं, मी तेच तर सांगतोय.
यश बिचारा एकटा पडला असेल का, मला मला काही सुचतच नाहीये. मी काय इथून, आणि फोनही उचलत नाहीये तो. सर असं काहीही झालं नसेल. सर मी काय म्हणते, तुम्ही आत्ताच्या आत्ता पॅलेसवर जा. पॅलेसवर म्हणजे आतापर्यंत ऑप्शन संपत आलं असेल ना, मग यश सर डील जिंकल्यावर नक्कीच सगळ्यात आधी पॅलेसवर जातील परी आणि आजोबांना भेटायला. नाही बरोबर आहे, पण मग इथे ताई. मला माहितीये ताई बाहेर आला ना तर यांना जाऊच देणार नाही, आणि हे माझ्या काळजीपोटी थांबले तिथे. तुम्ही ताईचं टेन्शन घेऊ नका, मी सांभाळते सगळं. मी सांगते त्यांना काहीतरी. मग मी जाऊ का नक्की पॅलेसवर? हो तुम्ही जा. इथे काही लागलं तर तुम्ही मला फोन करा. आणि मी करेन, तुम्ही निघा. हा ठीक आहे. शेफाली थँक्यू सो मच. घ्या पटकन घ्या. समीर, ताई समीर काय ग? समीर कुठे आहे? ते बाहेर गेलेत. काय आणायला पाठवलंस तू त्याला सकाळी सकाळी? नाही ते मी नाही पाठवलं. मग त्यांना ना कॉल आला होता, सो ते म्हणाले एक महत्वाचा कॉल आहे आणि त्यांना जावंच लागणार. मी थांबा थांबा म्हणाले तरी थांबले नाही. मग मी भाजीचं बघते म्हटलं तर ते. मला वाटलेलंच त्या यशला सोडून कसला थांबतोय हा घरी. आता याची भरपाई हिला करावी लागणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम कॉंग्रॅच्युलेशन. फार छान दिलं. फार साला गेम खेळलो मी, डील खेचली मी, आणि एक बार फक्त 300 करोड बोलून क्रेडिट हिला मिळणार, तरी माझ्या समोर आलेली स्वीटची थाळ ही खाणार. एक्सक्यूज मी. अनुभव निघूया आपण. काकाची गुड न्यूज द्यायची ना. थँक्यू गाईज, थँक्यू. नेहा, नेहा, सोडा ना. नेहा नेहा, नेहा तू आहेस नेहा. काय पागल माणूस छे. ते काय ना ऑप्शन मध्ये हरलं नाही म्हणून नाटक करतोय. नेहा तू अशी काय बघतेस माझ्याकडे? मी यश नेहा. गाडी आ गेले. चल गाडी निकाल. सर तुमचा ब्रेसलेट. सर